नाही काही विचारू देत ना आत्ता काय चाललंय ते. आता हे कामरा म्हणून जो नादानपणा चालला आहे आणि त्याच्यात जो धुडगूस चालला आहे विधानसभेत, हे काही लोकशाहीला शोभणारं नाही आहे. कुठल्या व्यक्तीचं नाव घेत नाही, परंतु ज्यांनी ज्यांनी हा नीचपणा केला आहे ते सगळे देशद्रोही आहेत असं माझं मत आहे. ठीक आहे. आमचे आर रवा होते, त्यांनी डान्स बार बंद केले. हा त्यांची हिंमत अलौकिक होती, चालू दिली नाहीत. डान्स बारचं जुळ सावत्र भावंड आहे हे कामरा नावाच्या पद्धतीच्या हॉटेलं चालवणं. सर्व धर्मीय नव्हते असं म्हटलं काय? हो हो नव्हते, नव्हते सर्व धर्मीय नव्हते, हे आम्ही चिकटवलंय. फक्त हिंदूवादी आणि हिंदू धर्म. हा मग हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते. त्यांच्या पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज ह्या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक काय, व्याख्याते काय, शिक्षक काय, सगळे भाडोत्री. किती वाईट बोलतोय मी, त्यांच्याकडनं हा गलबला निर्माण झालेला आहे. शहाजीराजे तर स्वतः मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं आहे, मला स्वतंत्र राज्य उत्पन्न करायचं आहे. आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी या सगळ्या परकीय आक्रमकांनी सगळा देश खाऊन टाकला आहे. तो हिंदू समाज, हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य उत्पन्न करायचे असं बोललेत. पुस्तकात पुरावे आहेत. परंतु कुठल्याही गोष्टीचा उपयोग लहान लेकरू त्याच्या हातात दिल्यानंतर पहिल्यांदा तोंडात घालून खायला उपयोग होतो का बघतं. त्या न्यायाने सगळा समाज, सगळ्या समाजातले सगळेच लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्या उपयोगासाठी कसा होईल ते बघतात आणि त्याच्यात चोथा झाला आहे. ते वाघ्या कुत्र्याच्या नावावरती तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही दुसऱ्या कुठल्याच प्रश्न विचारू नका. नाही ते चाललंय. ते संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे, 100% चूक आहे. ठीक आहे. आणखीन काय तुमच्या वाचनात काय आलंय? वाघ्या समाधीजवळ जो संदर्भ आहे, तुमच्या आतापर्यंतच्या वाचनामध्ये काय संदर्भ आहेत त्या? आहे वाचले मी, परंतु ती कथा सत्य आहे की वाघ्या कुत्र्यांनी चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले. माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात. निदान आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचं आहे आपल्याला, याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच. स्वार्थासाठी कशीही मतं बदलणारी माणसं, त्यांना माझं बोलणं पटणार नाही आणि त्यांना पटवण्याचा मी ध्यास घेतलेला नाही. त्या पिढ्या शिवाजी, संभाजी या रक्तगटाच्याच उत्पन्न होतील आमच्या कामातून, असं माझा विश्वास आहे 100%. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.